हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 4 मार्चच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आला आहे, ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शेवटी मल्हारने नुपूरला सगळं सत्य सांगून टाकलंय. सगळं खरं खरं सांगितलंय की तुमच्या वेदांचा अपघात, तुमच्या वेदांचा ॲक्सिडेंट मी केला होता. मी गाडी चालवत होतो आणि मी त्याला उडवलं. तुमचं आयुष्य बर्बाद मी केलंय. तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचा जीव मी घेतला आहे. आशाच्या होणाऱ्या मुलाचा जीव मी घेतला आहे. आणि हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसला. मग नुपूर आता काय करणार? ती मल्हारला शिक्षा करणार का? मल्हार विरुद्ध पोलीस तक्रार करणार का? मल्हार स्वतःला पोलिसांच्या हवाली करणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि फ्रेंड्स, त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. सबस्क्राईब केलं ना? नसेल केलं तर सबस्क्राईब बटनवर आत्ताच क्लिक करा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आशा ही ICUमध्ये असते. तेवढ्यात नुपूर तेथे येते. आशा आणि नुपूर एकमेकांना पाहतात, खूप इमोशनल होतात आणि नुपूर आशाला घट्ट मिठी मारते. आशा प्रेमाने नुपूरच्या डोक्यावरून हात फिरवते. नुपूर रडत असते आणि म्हणते, आई, मला हे बिलकुल आवडलं नाही. तू असं नव्हतं करायला पाहिजे. तर आशाला नुपूरच्या हातात फूल दिसतं आणि ती विचारते, हे फूल तू माझ्यासाठी आणलंय का? नुपूर सांगते, हो, इच्छापूर्ती देवीच्या मंदिरात मी गेले होते, तेथून तुझ्यासाठी मी हे फूल आणलंय. यापेक्षा जास्त मी काही नाही आणू शकले. आणि ती आशाच्या डोक्याला हे फूल लावते. आशा म्हणते, तू माझ्यासाठी एवढं केलंस ना, तेच खूप आहेस. आणि मला माहिती आहे तू काही खाल्लं पिल्लं नसेल, तशीच अनवाणी धावत गेली असतील देवीकडे आणि देवीचा हात धुवून मागे लागली असशील की माझ्या आईला वाचव, माझ्या आईला काही होऊ देऊ नको. मग खरं आहे ना? नुपूर म्हणते, मग मी काय सोडते का देवाला? मी नाही सोडलं. देवाला मी म्हटले की माझ्या आईशिवाय या जगात माझं दुसरं कुणीच नाही आहे आणि माझ्या आईला माझ्यापासून दूर नेऊ नको. माझ्या आईला सुखरूप ठेव. आणि देवीने माझं ऐकलं. आशा खूप इमोशनल होते आणि म्हणते, नुपूर, तू खरंच माझ्या मुलीपेक्षा जास्त आहे. जर माझ्या पोटची मुलगी असती ना, तरीसुद्धा तिने माझ्यासाठी एवढं केलं असतं का, अशी शंका मला वाटते. नुपूर चिडून म्हणते, मी तुझी मुलगीच आहे आणि तुला किती वेळेस हे सांगावं लागेल की जरी तू मला जन्म दिला नसेल तरी तू माझी आई आणि मी तुझी मुलगी आहे आणि पुन्हा पुन्हा असं बोलायचं नाही. हे ऐकून आशाही इमोशनल होते. नुपूर तिला ठणकावून सांगते की आपलं ठरलंय ना, रडायचं नाही. रडल्यावर हार्टला त्रास होऊ शकतो. डॉक्टरांनी मला ठणकावून सांगितलं आहे की त्यांना रडू देऊ नका, इमोशनल होऊ देऊ नका, हृदयावर ताण येईल असं काहीच करायचं नाही. नाहीतर तुला 2 दिवसानंतर ते डिस्चार्ज देणार आहेत, ते डिस्चार्ज देणार नाही, इथेच ठेवून घेतील. आणि तू कोणत्या कामाला सुद्धा हात लावायचा नाही. सगळी कामं मी करणार. तू कोणताच ताण घ्यायचा नाही. नाहीतर घरी जाशील, कामं करायला लागशील. तू कोणती कामंसुद्धा करायची नाही आहेत. तेव्हा आशा नुपूरला म्हणते, खरंच सॉरी नुपूर, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना, सगळं तुला एकटीलाच करावं लागलं ना. तर नुपूर सांगते, आई, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुझा जीव वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते. आणि खरं सांगायचं ना, तर मी एकटी नव्हते. मल्हार सर होते ना माझ्याबरोबर. मला असं वाटायचं मल्हार सर तुला असंच आई म्हणतात, परंतु त्यांनी खरंच तुला आई मानलंय. संपूर्ण प्रवासात ते माझ्याबरोबर होते. तुला हार्ट अटॅक आला तेव्हा त्यांच्या गाडीतून ते तुला इथे घेऊन आले. मी तर रडत बसले होते. काय करावं कसं करावं मला काहीच समजत नव्हतं. पण सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. डॉक्टरांशी बोलले, तुझी औषधं आणून दिली. मी मंदिरात देवीपाशी प्रार्थना करायला गेले, तेथेसुद्धा आले होते मला सांगायला की आईचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे, आई आता बरी आहे. पण तेव्हा त्यांना काय झालं काय माहीत, ते तेथून अचानक निघून गेले. तर आशा सांगते, त्याला काही काम आलं असेल. नुपूर म्हणते, मलाही तसंच वाटतंय. पण अचानक ते अस्वस्थ झाले होते. काहीतरी वेगळंच कारण असेल असं मला वाटतंय. तेव्हा आशासुद्धा मनात विचार करते, फक्त मल्हारनेच मला आई नाही मानलंय, तर मी सुद्धा ठरवलंय की त्याला माझ्या मुलाची जागा द्यायची. पण एवढ्यात मी तुला ते नाही सांगू शकत. म्हणजेच आशाने आता असा विचार केला आहे की वेदांची जागा मल्हारला द्यायची आणि मल्हार आणि नुपूर या दोघांचं लग्न लावून द्यायचं. इकडे तायडी ही तिच्या बापाबरोबर घरी जायला निघालेली असते. तायडीचा बाप खूप घाबरलेला असतो. तायडी चिडलेली असते आणि तो मिररमधून तिच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत असतो. तायडीच्या हे लक्षात येतं आणि ती विचारते,
काय पाहताय माझ्याकडे पुन्हा पुन्हा? तर तायडीचा बाप म्हणतो, मी खूप घाबरलोय. तू तेथे लग्न मंडपात जे काही हाहाकार माजवला ना, क्षणभर मला असं वाटलं मी तुला ओळखतच नाही. मला तर वाटलं तू त्या संपूर्ण मंडपाला आगच लावून देशील. तायडी म्हणते, आगच लावणार होते. त्या नुपूर आणि मल्हारने माझ्या स्वप्नानं जशी आग लावली ना, तशीच आग. तर तायडीचा बाप म्हणतो, तायडी सॉरी, पण ती नुपूर तुला घाबरत नाही बरं का. तिच्या मनात तुझ्याबद्दल कसलीच भीती नाही आहे. तायडी चिडून म्हणते, पण आता मी ती निर्माण करणार. आज त्या नुपूरने माझ्या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. उद्यापासून मी तिच्याकडून सगळं हिरावून घेणार, परंतु प्रेमाने. मी प्रेमाने तिचा गळा कापणार आणि तुम्ही ते पाहतच राहा. म्हणजे तायडीने आता निश्चय केला आहे की ती नुपूरचा बदला घेणार आणि नुपूरला खूप दुःख देणार. आणि इकडे नुपूर ही आशाला सांगते, मी खूप घाबरले होते आणि हे सगळं माझ्यामुळे झालं ना, तुझी अवस्था माझ्यामुळे अशी झाली आहे. आशा सांगते, नाही ग नुपूर, स्वतःला असा दोष देऊ नको. आणि मग नुपूर आशाला सांगते, आता तू एकदम ठणठणीत बरं व्हायचं, कसलाही विचार करायचा नाही. डॉक्टर तुला आजच डिस्चार्ज देणार आहेत, आज आपण घरी जाऊया. हे ऐकून आशाला आनंद होतो. नुपूरसुद्धा खूप खुश असते की आई आता बरी झाली आहे आणि मी तिला आजच घरी नेऊ शकते. इकडे नुपूरच्या घरी मीना आणि ईशा एकत्र बसलेले असतात आणि मीना ही तिला पाण्याबद्दल निबंध विचारते की पाण्याबद्दल 5 गोष्टी सांग. तर ईशा ही पाण्याबद्दल 4 गोष्टी सांगता सांगता आत्तूचा विषय काढते आणि विचारते, काय ग मामा, आत्तू कधी येणार आहे? तर मीना चिडून म्हणते, काय ग तुझं आत्तू आत्तू आत्तू, तुला इथे खायला मिळत नाही की कपडे घालायला मिळत नाही? सगळं ठीक चालू आहे ना, मग कशाला तिचा विषय काढतेस? तुझा भाऊसुद्धा तसाच, आणि त्यालासुद्धा स्वतःच्या बहिणीचीच सगळी काळजी पडली आहे. नुपूर नुपूर नुपूर, गप्प बसायचं. आणि तेवढ्यात अन्वय धावत पळत तेथे येतो. तो खूप घाबरलेला असतो. तो दरवाजा लावून घेतो, खिडकी लावून घेतो. ईशा आणि मीना खूप घाबरतात. मीना विचारते, काय झालंय अन्वय, घराचे दरवाजे का लावतोय? तर अन्वय म्हणतो, हळू बोल हळू बोल. मीना चिडून म्हणते, माझ्याच घरात मला हळू बोलायला लावतोय, झालंय तरी काय? अन्वय हा गुपचूप खिडकी उघडून पाहतो तर 2 माणसं असतात आणि म्हणतात, अरे तो येथेच आलाय, चला शोधा त्याला, पुढे गेला असेल. अन्वय घाबरून खिडकीसुद्धा बंद करून घेतो. ईशा खूप घाबरते. मीना विचारते, अन्वय नेमकं झालंय तरी काय? अन्वय सांगतो, घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे, एक ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झालाय ना, म्हणून ते लोक मला शोधताय. हे ऐकून मीना घाबरते. ईशा म्हणते, आई मला खूप भीती वाटतेय. अन्वय या दोघींना जवळ घेतो आणि म्हणतो, घाबरू नका, काही होणार नाही, मी आहे ना. परंतु या सगळ्या प्रकारामुळे मीना ही पहिल्यांदाच घाबरलेली दिसते आणि अन्वयशी प्रेमाने वागते. इकडे हॉस्पिटलमध्ये नुपूर रिसेप्शनवर येते, बिलिंग काउंटरवर येते आणि डिस्चार्ज पेपरबद्दल विचारते. तेव्हा रिसेप्शनिस्ट तिला डिस्चार्ज पेपर देते आणि फायनल बिल देते. हे बिल लाखांच्या घरात असतं आणि एवढे पैसे पाहून नुपूरला जबर धक्काच बसतो. एवढं बिल आलंय, एवढे पैसे मी कसे भरणार, कोठून भरणार, हा प्रश्न नुपूरला पडतो. आणि तेवढ्यात तिला या बिलवर पेड म्हणजे पैसे भरले आहेत असं लिहिलेलं दिसतं. आणि ती रिसेप्शनला विचारते, हे पेड दाखवतंय, पैसे मी नाही भरले, मग कुणी भरले? रिसेप्शनिस्ट सांगते, पैसे तर सकाळीच भरले आहेत. नुपूर विचारते, कुणी भरलेत पैसे? ही चेक करते आणि सांगते, मल्हार खानविलकर यांनी. हे ऐकून नुपूरला आश्चर्याचा धक्काच बसतो. मल्हारने आमची एवढी मदत केली आणि हॉस्पिटलचं बिलसुद्धा भरलं, म्हणून नुपूर खूप खुश होते आणि मल्हारला थँक्यू म्हणण्याचा विचार करते. तर इकडे मल्हार मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. मी वेदांचा खून केला आहे, मी मिस नुपूरचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, आशाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, आणि हे सगळं माहीत असतानासुद्धा गप्प राहणं म्हणजे आणखीन मोठी चूक होईल. मला मिस नुपूरला हे सगळं सांगायलाच हवं असा विचार मल्हार करतो. तर इकडे नुपूर ही मल्हारचा विचार करत असते. मल्हार सर खरंच देवमाणूस आहेत, त्यांनी आमची किती मोठी मदत केली आहे. आणि नुपूरला आठवतं की त्या दिवशी ती मल्हारवर किती चिडली होती. तुम्हाला माणुसकी नाही आहे, माणसांपेक्षा तुम्हाला बिझनेस महत्त्वाचा आहे, असं ती मल्हारला म्हणाली होती. नुपूर विचार करते, खरंच त्या दिवशी मी चुकले, मल्हार सरांना थँक्यू म्हणायला पाहिजे, असा विचार करून ती मल्हारला फोन लावणार. इतक्यात मल्हारच तिला कॉल करतो. नुपूर फोन उचलते आणि म्हणते, सर मी तुम्हाला आत्ता कॉल करणारच होते. मल्हार विचारतो, का? तर नुपूर त्याला सांगते, खूप खूप थँक्यू सर, तुम्ही आमची खूप मदत केली आहे, आईंना हॉस्पिटलमध्ये आणण्यात मदत केली, आता आईंचं सगळं बिलसुद्धा तुम्ही भरलं आहे, मी तुमचे सगळे पैसे हळूहळू परत करेल. परंतु
मल्हारला आठवतं नुपूरने त्याला काय सांगितलं होतं की 15 जानेवारीला वेदांचा अपघात झाला आणि हा अपघात माझ्या हातून घडला हे मल्हारला आठवतं. मल्हार काहीच बोलत नाही. नुपूर विचारते, काय झालं सर, तुम्ही काही बोलत नाही आहात? मल्हार म्हणतो, नाही नाही, बोला ना तुम्ही. तर नुपूर विचारते, सर मला तुम्हाला एक विचारायचं होतं. तुम्ही मंदिरातून अचानक निघून गेला, अस्वस्थ वाटत होता, काय झालं होतं? मल्हार खूप घाबरतो. काय उत्तर द्यावं नुपूरला हे त्याला समजतच नाही आणि तो घाबरून फोन कट करतो. नुपूरला कळतच नाही मल्हारने फोन का कट केलाय. तर नुपूरला काय सांगावं, काय बोलावं हेच मल्हारला समजत नाही. नुपूर मल्हारचाच विचार करत असते की मल्हार असा विचित्र का वागतोय. तर इकडे तायडी तिच्या घरी पोहोचते. तायडीची आई तिला म्हणते, तायडे कसा झाला इव्हेंट? आता माझी मुलगी इव्हेंट करणार म्हणजे तू काहीतरी भारीच इव्हेंट केला असेल ना. तर तायडी तिचं आलेलं पार्सल शोधत असते, या कपाटातून त्या कपाटात, या ड्रॉवरमधून त्या ड्रॉवरमध्ये. पण सरळ सरळ ती आईला विचारत नाही की माझं पार्सल कुठे. आणि तिची आई तिला हाच प्रश्न विचारत असते, तुझे ते राजशेखर धोंडे पाटील काय म्हणताय, त्यांनी तुझी खूप स्तुती केली असेल ना, चांगले पैसेसुद्धा दिले असतील. तर तायडी चिडून म्हणते, संपूर्ण खानविलकर कुटुंबाला संपून टाकेल असं बोलले ते. हे ऐकून तायडीच्या आईला मोठा धक्काच बसतो. तायडी विचारते, अजून काही ऐकायचं आहे का? तर आई म्हणते, मला काही कळतच नाहीये, तू हे काय बोलतीये. तायडी तिला विचारते, माझं जे पार्सल आलं होतं कुरिअर ते तू कोठे ठेवलंय? तर तायडीची आई म्हणते, ते ना मी लपून ठेवलंय, अशा ठिकाणी लपून ठेवलंय की तुला सुद्धा नाही सापडणार, शोधून दाखव बरं. तायडी चिडून म्हणते, 3 महिनेपर्यंत जर ते कुरिअर माझ्या हातात नाही ठेवलं ना, मग पाय मी तुझी काय अवस्था करते. 1 2 तायडीची आई खूप घाबरते आणि पलंगाखाली ठेवलेलं हे कुरिअर लगेच तिच्या हातामध्ये ठेवते. तायडी हे कुरिअर पाहत असते, हे डॉक्युमेंट पाहत असते. तायडीची आई खुश होऊन म्हणते, मला तर खूप आनंद झालाय, मला तुझा अभिमान वाटतोय. माझी मुलगी तायडी, तिने 1 कोटी रुपयांचं टोकन दिलंय, 20,000 स्क्वेअर फूटची जागा, एवढा मोठा प्लॉट माझ्या मुलीच्या नावावर होणार, तिने विकत घेतला. आणि हे बोलत असतानाच तायडी चक्क हे डॉक्युमेंट्स फाडते आणि फेकून देते. तायडीच्या आईला जबर धक्काच बसतो. तायडी चिडून विचारते, हे काय केलंस तू तायडे, तुझं इतकं मोठं स्वप्न तू हे फेकून दिलं. तर तायडी चिडून म्हणते, पुन्हा मला याबद्दल विचारायचं नाही, नाहीतर तुला सुद्धा असं फाडून फेकून देईल. तायडीच्या आईला जबर धक्काच बसतो. तायडी रागारागाने तेथून निघून जाते. आणि मग संध्याकाळी नुपूर आणि आशा घरी पोहोचतात. नुपूर देवासमोरील ताट घेते आणि आशाला ओवाळते. आणि तेवढ्यात तेथे मीना येते. मीना चिडून म्हणते, अरे वा अरे वा, काय त्यांची नजर काढतेस, उलट त्यांचीच नजर मला लागेल, त्यांना कोण नजर लावणार आहे. नुपूर आणि आशाला खूप वाईट वाटतं, पण दोघी मीनाकडे लक्ष देत नाही. आणि आशा ही घरामध्ये येते. तर मीना चिडून म्हणते, बाई बाई काय नाटकं सुरू आहे, जसं काय खूप मोठं आजारपण झालंय. नुपूर चिडून म्हणते, वहिनी गप्प बस ना, काय बोलतेस तू, आईंचं खूप मोठं ऑपरेशन झालंय, त्यांना असं काही बोलू नको. तर मीना चिडून म्हणते, माझ्या उपकारालाच ऑपरेशन केलं. आणि ती खुर्चीवर मंडून बसते. तेवढ्यात ईशा तेथे येते आणि म्हणते, तू आलीस का, तू मला फोन नाही केला किती दिवसांपासून. तर नुपूर म्हणते, इशू आता आईंना बरं नव्हतं ना, म्हणून मला फोन करायला वेळच नाही मिळाला, मी तुला पुढच्या वेळेस नक्की फोन करेल. नुपूर ताट ठेवायला जाते. तर ईशा ही आशाला म्हणते, काय आजी तू बरी आहेस ना, मी तुझी काळजी घ्यायला नव्हते, तू लगेच आजारी पडली. तर आशा म्हणते, हो ना बाळा, आता तू आली आहेस ना, तुला पाहताच मी ठणठणीत बरी झाली आहे. ईशाला हे ऐकून खूप आनंद होतो. नुपूर ईशाजवळ येते आणि विचारते, तुझा बाबा कोठे? ईशा काही सांगणार इतक्यात मीना म्हणते, थोड्या वेळ आधी घरी आलात होता धावत पळत, घाबरलेला होता आणि त्याला शोधत शोधत 2 माणसंसुद्धा आली होती, कोठे तोंड काळ केलं काय माहीत, नालायक माणूस कुठला, कमवायची तर अक्कल नाही, सगळे गमवण्याचेच कामं करतो. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर म्हणते, वहिनी तू काय बोलतेस हे, ईशा इथे. तर ती म्हणते, कळू दे ना मग, खरंच बोलतीये, तिला तिच्या बापाचं सत्य कळेल. नुपूरला वाईट वाटतं. नुपूर ईशाला म्हणते, ईशा बाळा तुझा बाहेर खेळायला मी तुला बोलवते. ईशा बाहेर खेळायला निघून जाते. तर नुपूर ही मीनावर चिडून म्हणते, तुला काही कळतंय का, काय बोलतेस तू, तिच्यावर आपला असे संस्कार करायचेत का? तर मीना चिडून म्हणते, नुपूर तू मला नको शिकू की माझ्या मुलीला कसं वाढवायचं, तिच्यावर कसे संस्कार करायचे, तू ये ना तुझ्या भावाकडे पहा, त्याच्यावर संस्कार कर, मधी तोंड लपून बसलाय खोलीत तो. असं म्हणून मीना तेथून जाते. आशा आणि नुपूरला खूप वाईट वाटतं.
आशा ही टेन्शनमध्ये येते. नुपूर तिला आराम करायला सांगते आणि अन्वयच्या रूममध्ये येते. अन्वय हा त्याच्या खोलीत बसलेला असतो, खूप टेन्शनमध्ये असतो. आज काय घडलं, माणसं हे आपल्या शोधत शोधत चाळीपर्यंत पोहोचले, हे सगळं त्याला आठवत असतं. आणि तेवढ्यात नुपूर तेथे येते. नुपूरला पाहताच अन्वय खूप इमोशनल होतो आणि नुपूरला घट्ट मिठी मारतो. नुपूरला समजतं अन्वयचं काहीतरी बिनसलंय. अन्वय विचारतो, आई आल्यात ना, त्या बऱ्यात ना, मी त्यांना भेटून येतो. तर नुपूर अन्वयला थांबवते आणि म्हणते, दादा तू बस येथे, काय झालंय सांग मला. पण अन्वय नुपूरशी नजर नाही मिळवत आणि म्हणतो, काही नाही, सगळं ठीक आहे नुपूर. तर नुपूर म्हणते, दादा मी तुझी छोटी बहीण असले ना तरी लहानपणापासून तुला ओळखते. लहानपणीसुद्धा तू असंच करायचा. तू घाबरलेला असला, मला काही सांगायचं नसलं, खोटं बोलत असलं ना की माझ्याशी नजर मिळवत नव्हता. आणि आत्तासुद्धा तू तेच करतोय. सांग मला काय घडलंय, सगळं खरं खरं सांग. तेव्हा अन्वय हा नुपूरला सगळं सत्य सांगतो. तुला माझा मित्र रोशन माहिती आहे ना, त्याच्याबरोबर आणि आणखीन एका पार्टनरबरोबर आम्ही एक बिझनेस सुरू केला होता. रोशनच्या नावावर एक प्लॉट होता. आम्ही त्याचे अनेक प्लॉट केले आणि ते विकायला सुरुवात केली. परंतु काल एक क्लायंट आला होता. त्या क्लायंटच्या नावावर तो प्लॉट होतच नव्हता. तेव्हा आम्हाला कळलं की रोशनने आम्हाला फसवलंय, कारण तो प्लॉट त्याच्या नावावर नव्हताच. तो आम्हाला फसवत होता आणि आता तो पैसे घेऊन पळून गेलाय. नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर विचारते, आणि बाकीचे पार्टनर? तर तो सांगतो, बाकीच्या पार्टनरचा सुद्धा कॉल लागत नाहीये, सगळंच बिघडलंय. मला तर खूप भीती वाटतेय. पैशांची अफरातफर झाली आहे. त्या लोकांना माझा नंबर माहिती आहे. माझ्या घरापर्यंत ते आले. मला तर असं वाटतं त्यांनी मला मारून टाकलं तर. नुपूर ही अन्वयला समजावून सांगते, दादा असं काहीच होणार नाहीये. मी आहे तुझ्याबरोबर. तू माझ्या नावाची राखी बांधतोस ना, मग मी तुला प्रत्येक संकटातून वाचवणार. घाबरायचं नाही, मी आहे तुझ्याबरोबर. पण नुपूरला सुद्धा भीती वाटत असते, कारण शेवटी हा पैशांचा मामला आहे आणि नुपूरकडे सुद्धा जास्त पैसा नाही आहे. इकडे मल्हारच्या घरी सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि मल्हार खूप टेन्शनमध्ये तेथे येऊन बसतो. तेव्हा जिया ही सगळ्यांना सांगते, आता मल्हार दादा आणि नुपूरची सोशल मीडियावर खूप हवा आहे. त्यांनी त्या राजशेखर धोंडे पाटलांना जो धडा शिकवला आहे ना, त्याचेच व्हिडिओ सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तायडीची आई म्हणते, दाखव मला. हे पाहून तायडीला खूप राग येतो आणि तायडीची आई हे सगळे व्हिडिओ पाहते आणि म्हणते, खरंच ग, म्हणून तर तायडी एवढी चिडलेली होती. हे ऐकून तायडीला खूप राग येतो. जियाला आश्चर्य वाटतं. जिया तायडीला म्हणते, तायडे तू सुद्धा हा व्हिडिओ पहा. तर तायडी चिडून तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते, हसून म्हणते, जिया तुला माहिती आहे ना, मी तेथेच होते. मला काय व्हिडिओ दाखवते, मला सगळं माहिती आहे. आणि आपल्या डायनिंग टेबलचा नियम आहे की जेवताना मोबाईल पाहायचा नाही. त्यामुळे जियाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, रेड फ्लॅग. तायडी विचारते, काय? तर ती म्हणते, रेड, ते काहीतरी रेड बनवलंय ना आईने, ते विचारते. रेवती म्हणते, रेड रेड नाही आहे ते, मी बीट आणि गाजराचं सूप बनवलंय. मल्हारला खूप आवडतं ना म्हणून. पण मल्हारचं लक्षच नसतं. मल्हारला आपण काय केलंय, नुपूरचं आयुष्य बर्बाद केलंय, वेदांचा जीव घेतलाय, तेच आठवत असतं आणि तो खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा रेवती मावशी त्याला म्हणते, काय झालंय मल्हार, मी तुझ्या आवडीचं सूप बनवलंय, खा ना. मल्हार भानावर येतो आणि म्हणतो, हो हो, काय नाही झालंय, मी खातो. तो हे सूप पाहतो तर हा लाल रंग पाहून मल्हारला चक्क हे रक्त असल्याचा भास होतो. तो खूप घाबरतो, अस्वस्थ होतो आणि मल्हारला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. मल्हार जागेवरून उठतो. घरातले सगळे खूप घाबरतात. रेवती मावशी विचारते, काय झालं मल्हार, काय त्रास होतोय तुला? तर तायडी ही लगेचच पुढे जाते आणि रेवतीला दूर लोटते आणि म्हणते, थांबा मी पाहते. हे पाहून जिया आणि रेवतीला खूप राग येतो आणि तायडी ही मल्हारला रूममध्ये घेऊन जाते. मल्हार खूप अस्वस्थ असतो. तायडी विचारते, काय झालं? तर मल्हार म्हणतो, तायडे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी सगळं उद्ध्वस्त केलं आहे. मी एवढीच मोठी चूक कशी करू शकतो? तायडीला असं वाटतं की आज त्याने कार्यक्रमाचा जो फज्जा उडवला नुपूरबरोबर, तो याबद्दल बोलतोय. आणि तायडी म्हणते, जाऊ दे रे मल्हार, मी नाही त्याचं एवढं टेन्शन घेत. तर मल्हार म्हणतो, नाही तायडे, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी असं कसं करू शकतो? मी असं नव्हतं करायला पाहिजे. तायडीला समजतं की मल्हार वेगळ्या कशाबद्दल तरी बोलतोय. आणि तायडी विचारते, मल्हार तू नेमकं कशाबद्दल बोलतोय, काय केलंयस तू? तर मल्हार हा तायडीला विचारतो, तायडे 15 जानेवारीला नेमकं काय घडलं होतं? हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो की मल्हार त्या अपघाताबद्दल काय विचारतोय. आणि मल्हार
हा तायडीकडे प्रश्नवाचक नजरेने पाहतो. तायडे, त्या दिवशी खरं खरं काय घडलं होतं त्याबद्दल मला सांग. तायडी चांगलीच घाबरते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेमध्ये इतका मोठा ट्विस्ट एवढ्या लवकर येईल अशी अपेक्षा कोणालाच नव्हती. पण आता मल्हारला सगळं सत्य कळालंय आणि यापेक्षा सुद्धा मोठा ट्विस्ट या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये येणारे. पुढील एपिसोड खूप जबरदस्त असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अन्वयच्या घरी काही लोक येतील आणि अन्वयला धमकी देतील की आमचे पैसे नाही ना मिळाले तर आम्ही तुला होळीत जाळून टाकू. तेव्हा नुपूर त्यांना वचन देईल, मी तुमचे पैसे होळी पेटण्याच्या आधी देऊन टाकेल. त्यामुळे हे गुंड निघून जातील आणि मग मल्हार हा चक्क नुपूरच्या चाळीत तिला भेटायला येईल. तायडी सुद्धा त्यांचा पाठलाग करणार आणि तायडी तेथे येईल. तेव्हा नुपूर मल्हारला पुन्हा एकदा थँक्यू म्हणणार. सर, तुम्ही आमच्यासाठी देव आहात. तुम्ही आमची खूप मदत केली आहे. आज माझी आई जिवंत आहे ती फक्त तुमच्यामुळे. तेव्हा मल्हार म्हणेल, नाही, मी देव नाहीये, मी तुमच्या आयुष्यातला राक्षस आहे. सगळ्यात मोठा खलनायक आहे मी. राक्षस आहे मी, राक्षस. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसेल. नुपूर विचारेल, सर तुम्ही हे काय बोलताय? तर मल्हार म्हणेल, खरं तेच सांगतोय मी. तुमच्या वेदांचा खून केलाय मी. तुमच्या वेदांचा अपघात करणारा मीच होतो. मीच त्याला गाडीने उडवलंय. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसणार. म्हणजे मल्हारने आता नुपूरला सुद्धा सत्य सांगितलंय की वेदांचा खून करणारा तोच होता, वेदांचा अपघात करणारा तोच होता. मग आता नुपूर काय करणार? नुपूर मल्हार विरुद्ध पोलीस तक्रार करणार का? नुपूर मल्हारला पोलिसांच्या ताब्यात देणार का? पण जर पोलिसांनी मल्हारला ताब्यात घेतलं तर तायडीला ते सहन होणार नाही. कारण पोलीस हे सगळं प्रकरण शोधून काढतील आणि मग पोलिसांना सत्य कळू शकतं की हे सगळं मल्हारने नाही तर तायडीने केलंय. म्हणजे तायडी कदाचित असं होऊ देणार नाही. मग तायडी पुढे काय करणार? आता काय ट्विस्ट येईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.